ओम चैतन्य कानिपनाथाय नमहा. हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र महिना आपण मानतो. या महिन्यामध्ये बरेच सणवार आपण साजरे करतो, व्रतवैकल्य करतो. त्याचबरोबर आपण बरेच पारायण या श्रावण महिन्यात करत असतो. तर नवनाथ कथासार हे पारायण देखील श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच घरी केलं जातं. जे लोक नाथभक्त असतात त्यांच्याकडे हे नवनाथ कथासारचं पारायण केलं जातं. तर नवनाथ कथासारचं पारायण कसं करायचं, त्याचबरोबर त्याची समाप्ती कशी करायची, समाप्ती केल्यानंतर पूजा साहित्य असतं, मग त्या साहित्याचं काय करायचं, नैवेद्य काय करायचा, अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये लिहा नमो आदेश. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नवनाथ कथासार हे जे पारायण आहे यामध्ये एकूण 40 अध्याय आहे. तर मग हे पारायण साधारणपणे म्हणजे प्रामुख्याने 9 दिवसांचं केलं जातं. 9 दिवसांव्यतिरिक्त तुम्ही 7 किंवा 21 दिवसांचं हे पारायण करू शकता. हे पारायण 40 अध्याय असल्यामुळे जास्त वेळ आपल्याला वाचावा लागतं दररोज. गुरुचरित्राच्या पारायणामध्ये रोज कोणते अध्याय वाचायचे हे ठरलेलं आहेत. पण नवनाथ कथासारमध्ये असं काही नाही. तुम्ही तुमच्या वेळेनुसार अध्याय वाचनाचं नियोजन करू शकता. शक्यतो हे पारायण जे आहे ते 9 दिवसांचं करावं. 9 दिवसांचं शक्य नसेल तर 7 दिवसांचं करा किंवा 21 दिवसांचं करा. फक्त एवढंच आहे, मध्ये बऱ्याच अडचणी येतात. घरात कोणाला मासिक पाळी येते किंवा स्त्री जर हे पारायण करत असेल तर स्त्रीला मासिक पाळी या 21 दिवसामध्ये येऊ शकते. त्यामुळे शक्यतो 9 दिवसांचं हे पारायण करावं. पारायणाची सांगता ही 9व्या दिवशी, म्हणजे बऱ्याच लोकांचा असा देखील भ्रम असतो की 9 दिवस पारायण वाचायचं मग 10व्या दिवशी सांगता करायची का, तर नाही. पारायणाची सांगता ही 9व्या दिवशी, 21व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी करायची असते. आता ते तुम्ही पारायण किती दिवसाचं करता त्याच्यावर डिपेंड आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे 9 दिवसांचं पारायण असेल तर 9व्या दिवशी जो शेवटचा 40वा अध्याय असतो त्याचं वाचन आपल्याला पूर्ण करायचं असतं. वाचन पूर्ण झाल्यानंतर दररोजप्रमाणे ग्रंथाला मनोभावे नमस्कार करायचा. या दिवशी सांगता ज्या दिवशी असते त्या दिवशी आपल्याला विशेष महानैवेद्य बनवायचा असतो. तर या ज्या नैवेद्यामध्ये आहे, जसं आपला पितृपक्षात नैवेद्य बनवला जातो त्याचप्रमाणे सर्व पदार्थ आपल्याला या नैवेद्यासाठी बनवायचे असते. ज्यामध्ये तांदळाची खीर, काळी रशी, पातोडी, कढी, मेदूवडे, ज्या शाकभाज्या असतात म्हणजे कारलं, मेथी, गवार, भेंडी, डांगर या शाकभाज्या देखील बनवायच्या असतात. चपाती, भात, गोडपुऱ्या एवढे सगळे पदार्थ आपल्याला या महानैवेद्यामध्ये बनवायचे असतात. हा नैवेद्य जेव्हा आपला शेवटचा अध्याय वाचून पूर्ण होतो त्यानंतर देवाला आपल्याला जिथे आपण पूजा मांडलेली असते त्याला दाखवायचा असतो. आपल्याला या दिवशी 9 मुलं देखील जेवू घालायचे असतात. एक साधारणपणे 5वी-7वीचे जे मुलं असतात की जे व्यवस्थित खाऊ शकतात असे 7वी-8वीपर्यंतचे मुलं तुम्ही या दिवशी जेवू घालू शकतात. तर 9 मुलांना आपल्या घरी आमंत्रित करायचं. शेवटच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचा. सर्व मुलं घरी आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी आसन टाकायचं. त्यांचे आपण पाय धुवायचे, ते स्वच्छ पुसून घ्यायचे, नमस्कार करायचा, त्यांच्या कपाळाला काळा बुक्क्याचा गंध लावायचा आणि त्या मुलांना काहीतरी आपण भेटवस्तू द्यायचं आहे. शाल, उपरणे असं भेटवस्तू तुम्ही देऊ शकता. त्यासोबत दक्षिणा द्यायची आहे. बरेच लोक कापड देखील देतात. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही त्या मुलांना भेटवस्तू देऊन त्यांचा मानपान करायचा आहे. मानपान करून झाला की त्यानंतर जे पदार्थ आपण नैवेद्याला बनवलेले आहेत तेच पदार्थ त्या मुलांना खाऊ घालायचे आहे. मुलांचं जेवण झालं की त्यांचं जे उष्ट अन्न असतं ते इकडे तिकडे कुठेही टाकायचं नाही. या नैवेद्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लाल जे भिजवलेले चणे असतात ते देखील बनवायचे असतात एक्स्ट्रा. आणि प्रत्येक मुलाच्या ताटात अद्रकाचा छोटा जो तुकडा असतो तो ठेवायचा, म्हणजे संपूर्ण आपलं जे पारायणाचं फळ असतं ते आपल्याला मिळतं. या 9 मुलांव्यतिरिक्त आपण
ब्राह्मण घरी आमंत्रित करायचे आहे. 9 मुलं जेवू घालतात, त्यासोबत एक कुमारिका जेवू घालायची असते. मायंबा देवी म्हणून आपल्याला त्या मुलीला जेवू घालायचं असतं. तिचं देखील मानपान करायचं, तिचे देखील पाय धुवायचे, तिला देखील तुम्ही शृंगार साहित्य द्यायचे किंवा दक्षिणा दिली तरीही चालेल. मुलांना भोजन ताटात न वाढता शक्यतो पत्रावळ जी असते त्या पत्रावळीवरती आपण भोजन वाढायचं असतं. आपण जिथे पोथी मांडलेली असते, पारायण मांडलेलं असतं, त्याच्यासमोर जे ताट भरून पत्रावळीवरती जो नैवेद्य ठेवलेला असतो तो शक्यतो ज्या व्यक्तीने पारायण केलेलं आहे त्या व्यक्तीने प्रसाद म्हणून ग्रहण करायचा असतो किंवा कुटुंबातील सर्व व्यक्तींनी मिळून ते ताट प्रसाद म्हणून खाल्लं तरीही चालेल. पण शक्यतो ज्या व्यक्तीने पारायण केलेलं आहे त्या व्यक्तीने त्या ताटातलं अन्न खायचं असतं. ज्या व्यक्तीने पारायण केलेलं असतं त्याच व्यक्तीने देवाला नैवेद्य दाखवायचा. त्याचबरोबर शेवटच्या दिवशी नैवेद्य दाखवताना क्षमा प्रार्थना आपल्याला करायची असते. वाचन करताना किंवा 9 दिवसात पारायणाच्या काळात पूजा करताना आपल्याकडून काही चुका जर झाल्या असतील तर नवनाथांची क्षमा मागून पारायण पूर्ण झाल्याची त्यांना विनंती करायची असते. प्रसादासाठी शेजारच्या व्यक्तींना आपल्या घरी आमंत्रित करायचं आहे. समजा तुम्ही असं म्हणत असाल की मला एवढं 9 मुलं जेवू घालणं शक्य नाही किंवा मग एवढा सगळा स्वयंपाक करणं शक्य नाही, तर मग एक दुसरा काही पर्याय आहे का? तर एक पर्याय असाही आहे. तुम्ही काय करा, एवढा सगळा स्वयंपाक बनवायचा नसेल तर महत्त्वाचं म्हणजे खीर, चपाती, कढी आणि महत्त्वाचे म्हणजे उडदाचे वडे आणि लाल चणे आपण बनवू. बाकी पदार्थ तुम्ही नाही बनवले तर ठीक आहे, पण लाल चणे, अद्रक, त्याचबरोबर कढी, वडे आणि खीर, चपाती एवढा स्वयंपाक तुम्ही करा आणि त्यासोबत तुम्ही गोड पुऱ्या बनवा. खीर नसेल बनवायची तर त्याचा नैवेद्य दाखवा आणि तो नैवेद्य दाखवल्यानंतर बाकी एका ताटात सर्व पदार्थ परत काढायचे आणि ते तुम्ही गाईला खाऊ घाला, गरजू व्यक्तींना दान करा. असं केलं तरीही तुमचं पारायण पूर्ण होऊ शकतं. हा देखील एक ऑप्शन आहे. बऱ्याच जणांना एवढा स्वयंपाक करणं, कारण पदार्थ देखील भरपूर असतात, नोकरी व्यवसायानिमित्त जर एवढा टाईम मिळत नसेल तर मग तुम्ही अशा प्रकारची देखील सांगता करू शकता. या दिवशी गरजूंना अन्नदान करा. तुमचा काही नैवेद्य उरला असेल तर तो गाईला खाऊ घालायचा आहे. आता पूजा साहित्याचं नक्की काय करायचं, तर हे जे पारायण आपण पूजा मांडलेली असते ती दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलायची असते. सांगता झाली की त्याच दिवशी उचलायचं नाही, दुसऱ्या दिवशी हे सामान आपल्याला उचलायचं असतं. समाप्ती तुम्ही सकाळी, संध्याकाळी, दिवसभरात कधीही करू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा ते पूजा उचलत असाल तर जो फोटो असतो तो परत स्वच्छ करून आपला पहिला फोटो जिथे होता तिथे ठेवून द्या. कलशावरचा नारळ फोडून प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करायचं. कलशामधलं जे पाणी असतं ते एखाद्या झाडाच्या बुडाशी टाका, झाडाला ते पाणी घाला. त्यातले जे पानं असतील, फुलं असतील, जे निर्माल्य असेल ते जमिनीत गाडून द्या किंवा झाडांच्या कुंड्यांमध्ये टाका, त्याच्यापासून खत तयार होऊन जाईल. बाकी जे आपण पूजेमध्ये अक्षता वगैरे वापरलेल्या असतात तर त्या अक्षता तुम्ही पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घाला. आणि सुपारी स्वरूपात जे नवनाथ मांडलेले असतात तर त्या सुपारी स्वच्छ धुवून तुम्ही पुन्हा पुढच्या वर्षासाठी कोरड्या करून ठेवू शकता. किंवा मग तसं करायचं नसेल तर त्या सुपाऱ्या तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं तरी चालेल. पूजा साहित्य वाहत्या पाण्यात विसर्जित करा आणि जो कपडा तुम्ही अंथरलेला असता तो स्वच्छ करून पुन्हा तुम्ही तो वापरू शकता. तर अशा पद्धतीने पूजा साहित्याची विल्हेवाट तुम्ही लावू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ कथासार पारायणाची सांगता कशी करायची याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.